टीम इंडिया 2023च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रनरअप, 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन्स, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चॅम्पियन्स, 2026चा T20 वर्ल्ड कप होस्ट भारत आणि श्रीलंका. टीम इंडिया अर्थातच हॉट फेवरेट. टीम वेस्ट इंडिज 2023च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय नाही, 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8मधून बाहेर, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय नाही, 2026चा T20 वर्ल्ड कप टीम बिल्ड करण्यापासून सुरुवात. त्यामुळे सुपर 8साठी क्वालिफाय झाले तरी लय झालं अशी परिस्थिती. पण हे सगळं वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधीचं गणित. वर्ल्ड कप सुरू झाल्यावर परिस्थिती काय आहे तर वेस्ट इंडिज 5 पैकी 5 मॅचेस जिंकून सेमीफायनलच्या दारात आहे आणि टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणार की नाही जाणार हे सुद्धा वेस्ट इंडिजमुळेच ठरणार आहे. पण टीम इंडियाचा खेळ वेस्ट इंडिजच्या हातात कसा गेला? टीम इंडिया सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर गेली आहे का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही टीम्सने आपापल्या ग्रुप स्टेजमध्ये 4ही मॅचेस जिंकल्या. तसा भारताला नामिबिया, USA, नेदरलँड्स आणि पाकिस्तान असा सोप्पा पूल होता. तिकडे विंडीजने इंग्लंड, स्कॉटलंड, इटली आणि नेपाळला हरवलं. टीम इंडियाला बारक्या टीम्सवर सुद्धा एक हाती विजय मिळवता आला नाही. वेस्ट इंडिजने समोरच्या टीम्समध्ये आव्हानच ठेवलं नाही. मग सुपर 8ला दोन्ही टीम्स एकाच ग्रुपमध्ये आल्या. आता या ग्रुपमध्ये विंडीज, साऊथ आफ्रिका, टीम इंडिया आणि झिम्बाब्वे अशा टीम्स, चारही अनबिटन टीम्स. पण तरीही होम कंडिशन्स आणि फॉर्म या दोन गोष्टी बघता टीम इंडिया इथेही टॉपला असल्याची चर्चा होती. आता प्रत्येक टीमची एक मॅच झाल्यानंतर स्थिती काय आहे तर टीम इंडिया 3ऱ्या नंबरवर आहे, वेस्ट इंडिज 1ल्या नंबरवर. पण एकाच मॅच नंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये टिकणार की नाही टिकणार हा प्रश्न कसा काय तयार झाला तर साऊथ आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया नुसती नाही हारली, टीम इंडिया दणक्यात हारली, 76 रन्सने हारली. एवढा सपाटून मार खाल्ल्यानं टीम इंडियाचा नेट रन रेट गेला -3.800 वर. साऊथ आफ्रिका +3.800 वर गेली. आता सुपर 8चं गणित कसं असतंय तर एका ग्रुपमध्ये 4 टीम्स, प्रत्येकाच्या 3 मॅचेस, यातल्या 3 मॅचेस जिंकल्या, 6 पॉईंट्स मिळवले तर टीम सहज क्वालिफाय होते, कुठलाच अडथळा येत नाही. आता समजा 2 मॅचेस जिंकल्या तर 4 पॉईंट्स होतात आणि कदाचित गणित येतं नेट रन रेटवर. त्यामुळे एक मॅच हारली तरी चालतंय पण मॅच दणक्यात हारता कामा नये. भारताची टीम फसलीये ती इथंच. सेमीफायनलसाठी क्वालिफाय व्हायला भारताला काय करावं लागेल तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या मॅचेस जिंकाव्या लागतील. त्यामुळे भारताचे 4 पॉईंट्स होतील. आता हे 4 पॉईंट्स होणार की नाही हे 1 मार्चला होणाऱ्या भारत वेस्ट इंडिज मॅच नंतर ठरेल. पण भारत सेमीफायनलमध्ये जाईल का नाही हे त्याआधीच नक्की होणार आहे. कारण मोठ्या फरकाने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला हरवणं हेच भारतासाठी पुरेसं नसेल. सेमीफायनलला क्वालिफाय होण्यासाठी भारतासाठी साऊथ आफ्रिकेचं जिंकणं महत्त्वाचं आहे. कसं तर वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅचमध्ये साऊथ आफ्रिका जिंकली पाहिजे. त्यानंतर झिम्बाब्वे विरुद्ध भारत मॅचमध्ये भारत जिंकला पाहिजे. मग आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे मॅचमध्ये कुठलाही रिझल्ट फायद्याचा असेल. त्यानंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारत जिंकला पाहिजे. हे सगळं जुळून आलं तर भारत आणि साऊथ आफ्रिका सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणार. वरवर बघायला अत्यंत सोपं, पण हे सगळं कधी तर साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिजच्या विरुद्ध जिंकली तर. आता समजा साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिज विरुद्ध हारली तर खेळ कसा होतोय तर साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये वेस्ट इंडिज जिंकलं तर भारत विरुद्ध झिम्बाब्वे मॅचमध्ये भारत जिंकला पाहिजे. साऊथ आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे मॅचमध्ये झिम्बाब्वे जिंकले पाहिजे आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारत जिंकला पाहिजे. तर भारत आणि वेस्ट इंडिज सेमीफायनलसाठी क्वालिफाय होणार. पण मग यात अडचण काय आहे? पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण आहे वेस्ट इंडिजचा फॉर्म. मागची काही वर्ष वेस्ट इंडिजची टीम प्रचंड विस्कळीत झाली होती. त्यांनी काही मोजके चांगले परफॉर्मन्स दिले पण त्यांची मेन ताकद म्हणजे T20 क्रिकेट. पण याच T20 क्रिकेटमध्ये ते मागे पडल्याची स्थिती होती. डॅरेन सामीने ही टीम नव्यानं बांधली. जे प्लेयर्स इंटरनॅशनल क्रिकेट खेळत नाही त्यांना पुन्हा एकदा मेन फ्लोमध्ये आणलं आणि वेस्ट इंडिजने या वर्ल्ड कपमध्ये धुरळा उडवून दिला. त्यांनी लीग स्टेज गाजवल्याच पण सुपर 8मध्ये त्यांनी झिम्बाब्वेचा पार बाजार उठवला. त्यांनी पहिले बॅटिंग करताना 254 रन्स केले. T20 वर्ल्ड कप मॅचमध्ये 254 रन्स. एका इनिंगमध्ये त्यांनी 19 सिक्स मारले. बरं इथंच थांबले नाहीत. झिम्बाब्वेचा 147 रन्सवर ऑल आउट केला आणि 107 रन्सने मॅच जिंकले. वेस्ट इंडिजचा नेट रन रेट 5.350 इतका आहे. दुसऱ्या कुठल्याही टीमला हा रन रेट गाठणं सोपं नाही. ज्या फॉर्ममध्ये वेस्ट इंडिजची टीम आहे ते बघता ते साऊथ आफ्रिकेविरुद्ध हरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एकदा का वेस्ट इंडिजने आफ्रिकेला हरवलं तर भारताला झिम्बाब्वेने आफ्रिकेला हरवलं पाहिजे या सीनवर अवलंबून राहावं लागणार. इथं आहे दुसरी अडचण. समजा झिम्बाब्वेने आफ्रिकेला हरवलंच तरी भारताला वेस्ट इंडिजला हरवावं लागेलच की? हीच गोष्ट सध्या कठीण आहे. कारण
भारत वेस्ट इंडिज मॅच होणार आहे इडन गार्डन्सवर. इथं पिच अत्यंत स्लो, इथं बॉल गपकन वळतो. वेस्ट इंडिजची ताकद त्यांच्या हिटर्समध्ये आहेच, पण तशीच त्यांच्या स्पिनरमध्ये सुद्धा. भारताचे बॅटर्स या वर्ल्ड कपमध्ये गणतायत कशासमोर, तर स्लोअर वन समोर आणि स्पिनर समोर. त्यात भारताच्या बॉलर्सपैकी बुमराह आणि अर्शदीप सोडले तर कुणी फॉर्ममध्ये सुद्धा नाही. त्यामुळे एका इनिंगला 19 सिक्स ओढणाऱ्या बॅटिंग लाईनअप समोर भारताच्या बॉलिंगची अग्निपरीक्षा आहेच. म्हणूनच विषय असा आहे की वेस्ट इंडिज ठरवणार भारत सेमीफायनलला जाणार की नाही जाणार. आता समजा वेस्ट इंडिजने साऊथ आफ्रिकेचा कार्यक्रम केलाच तरी झिम्बाब्वेला साऊथ आफ्रिकेला हरवणं सोपं आहे का, तर उत्तर आहे नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला हरवून झिम्बाब्वे सुपर 8मध्ये आली असली तरी इथल्या प्रेशर पुढे त्यांना टिकता आलेलं नाही. वेस्ट इंडिजने त्यांना डोकं सुद्धा वर काढू दिलं नाही. त्यातही साऊथ आफ्रिका भारताला भारतात वन साइड हरवू शकते, तिथे ते मस्ट विन गेममध्ये झिम्बाब्वेला समोर टिकू देणार नाहीत. त्यामुळेच वेस्ट इंडिज किती खराब खेळणार यावर टीम इंडियाचं भविष्य अवलंबून असणार. गुरुवारी भारताची झिम्बाब्वे विरुद्ध मॅच आहे, त्याआधी साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज मॅच होईल. त्यामुळे ती मॅच वेस्ट इंडिजने जिंकली तर टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध खेळण्याआधीच बाहेर जाणार की नाही हे जवळपास नक्की होईल. आता T20 क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. झिम्बाब्वेनं खतरनाक परफॉर्मन्स दिलाच की भारत कमबॅक करू शकेल की, अशा अनेक शक्यता असल्या तरी भीती एकच आहे, वेस्ट इंडिज 2016 वाल्या फॉर्ममध्ये आली. विंडीजची टीम आता शांत बसत नसते. 2 T20 वर्ल्ड कप नावावर करणाऱ्या विंडीजच्या प्लेयर्सला टार्गेट दिसलंय तिसरा वर्ल्ड कप. त्यामुळे रॉस्टन चेस सारखा तगडा स्पिनर, अकिल हुसेन सारखा बॅकअप, हिटमायर, रुदरफोर्ड, पॉवेल, शेफर्ड, होल्डर सगळी सेना फॉर्मात असणं, यामुळे डिफेंडिंग वर्ल्ड चॅम्पियन्सचं भविष्य माजी वर्ल्ड चॅम्पियन्सच्या हातात आहे. विंडीजची मूठ इतकी पक्की आहे की त्यातून सुटणं सहज सोपं नाही. पण जी टीम इंडिया यावेळीही अनबिटन जिंकली असती त्या टीमवर एक मॅच हरल्यानंतर हातात कॅल्क्युलेटर घेऊन बसायची वेळ आली आहे. 300 रन झाले नाहीत त्यापेक्षा जास्त दुःख या गोष्टीचं आहे.